चला एका अगदी ओळखीच्या अनुभवाबद्दल बोलूया. असं कधी झालंय का की आपण बाजारात जातो फक्त एकच वस्तू घ्यायला आणि बघता बघता खर्चाची एक न संपणारी साखळीच सुरू होते? एका साध्या खरेदीमुळे आपलं अख्खं बजेट कसं काय कोलमडतं यामागे ना एक जबरदस्त मानसशास्त्रीय कारण आहे. चला तर मग आज तेच समजून घेऊ. कल्पना करा की खूप दिवसांपासून एक नवीन भारीतला फोन घेण्याचं ठरवलंय, पण ती एकच खरेदी ठरवलेल्या बजेटच्या कितीतरी पटीने जास्त खर्च कसा काय घडवून आणते. चला बघूया हे नक्की कसं घडतं. सगळी गोष्ट सुरू होते एका नवीन एकदम चकचकीत फोनपासून. समजा त्याची किंमत आहे 1,20,000 रुपये. रक्कम मोठी आहे, मान्य आहे, पण तो फोन गरजेचा आहे असं मनाला वाटतंय. आता फोन तर घरी आला, पण मग लक्षात येतं की आपला तो जुना चार्जर ज्याची वायर टेपने गुंडाळलेली आहे तो या नव्या फोनसमोर अगदीच केविलवाणा दिसतोय. मग मनात विचार येतोच, अरे यार, एवढ्या महागड्या फोनला हा जुना चार्जर नाही चालणार. आणि मग नवीन चार्जरवर 4,000 रुपये खर्च होतात. बरं, चार्जर तर आला, पण मग त्या सुंदर नव्या कोऱ्या फोनला ते जुनं पिवळं पडलेलं कव्हर कसं लावणार? त्या फोनचा क्लास सांभाळायला एक स्टायलिश आणि मजबूत कव्हर तर पाहिजेच. झाले खर्च आणखी 6,000 रुपये. आणि शेवटी लक्षात येतं की या नव्या फोनच्या इकोसिस्टममध्ये आपले ते जुने वायर्ड हेडफोन्स कुठेतरी कमी पडतात. मग काय, वायरलेस इयरबड्स घेण्याचा निर्णय पक्का होतो आणि त्यावर जातात तब्बल 25,000 रुपये. आता बघा, जी खरेदी 1,20,000 रुपयांपासून सुरू झाली होती ती नकळतपणे 1,55,000 जाऊन पोहोचते. आता यात आपली काही शिस्त नाही किंवा आपण वायफळ खर्च केलाय असं नाहीये, तर ही एक मानसशास्त्रीय साखळी प्रतिक्रिया आहे. तर मग आपण जे खर्चाचे चक्र पाहिलं त्याला मानसशास्त्रात एक नाव आहे, दिदेरो इफेक्ट. आता हे नाव जरा विचित्र वाटेल, पण या नावामागे एक भन्नाट गोष्ट आणि त्यामागचं विज्ञान दडलंय. चला तेच पाहूया. ही गोष्ट आहे 18व्या शतकातली. डेनिस दिदेरो नावाचे एक प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ होते. दिदेरो खूप विद्वान होते, पण त्यांचं आयुष्य एकदम साधा आणि समाधानी होतं. तर दिदेरो गरीब असले तरी खूप आनंदी होते. पण एके दिवशी रशियाचा महाराणीने त्यांचं ग्रंथालय विकत घेतलं आणि त्यांच्याकडे अचानक खूप पैसे आले. त्यांनी स्वतःसाठी फक्त एकच छान वस्तू घेतली, एक सुंदर मुलायम लाल रंगाचा बाथरोब. पण तो नवीन राजेशाही बाथरोब घातल्यावर त्यांना त्यांच्या घरातल्या जुन्या वस्तू म्हणजे त्यांची जुनी खुर्ची, टेबल, फाटकं गालीच या सगळ्या गोष्टी खूपच विसंगत आणि वाईट दिसू लागल्या. आणि मग काय, त्या एका बाथरूमला शोभेल असं घर बनवण्याच्या नादात त्यांनी घरातली प्रत्येक वस्तू बदलली आणि ते पुन्हा एकदा कर्जबाजारी झाले. या अनुभवानंतर दिदेरोंनी एक निबंध लिहिला आणि त्यात त्यांनी हे प्रसिद्ध वाक्य लिहिलं, मी माझ्या जुन्या बाथरूमचा मालक होतो, पण मी माझ्या नवीन बाथरूमचा गुलाम झालो आहे. वा, हे एकच वाक्य या संपूर्ण परिणामाचा सार सांगून जातं. चला आता पुढे पाहूया हे नक्की कसं घडतं. दिदेरोंच्या अनुभवामागे कोणतं मानसशास्त्र काम करतं ते आता आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर दिदेरो इफेक्ट म्हणजे आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी नवीन उच्च दर्जाची वस्तू येते तेव्हा ती इतर वस्तू अपग्रेड करण्याची एक साखळीच सुरू करते. याचं कारण असं की आपल्या मेंदूला आपल्या वस्तू आणि आपली ओळख यात एक प्रकारची सुसंगतता म्हणजे एक हार्मनी हवी असते. एखादी नवीन महागडी वस्तू ही हार्मनी बिघडवते आणि मग बाकीच्या गोष्टीही अपग्रेड करून ती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो. हे बघा, यावरून हे अगदी स्पष्ट होतं. जेव्हा एखादी व्यक्ती पोर्शेसारखी महागडी गाडी घेते तेव्हा ती फक्त एक वस्तू नाही तर एक नवीन ओळख विकत घेते. मग पोर्शे वापरणारी व्यक्ती म्हणून बाकीच्या गोष्टीही त्या ओळखीला जोडल्या पाहिजेत असा एक मानसिक दबाव निर्माण होतो. मग साध्या जीन्स टी शर्टऐवजी डिझायनर सूट, साध्या फर्निचरऐवजी महागडं फर्निचर असं सगळंच बदलू लागतं. 18व्या शतकातला हा परिणाम आजच्या जगात अधिक धोकादायक बनलाय, कारण आज कंपन्या आणि जाहिरातदार बरोबर याच मानसशास्त्राचा वापर करतात. ते आपल्याला एक वस्तू नाही विकत तर एक लाईफस्टाईल विकतात. नवीन सोफा घेतला की त्याला मॅचिंग पडदे आणि कुशन कव्हर घेणं हे जणू भागच पडतं. घराच्या रिनोव्हेशनचं उदाहरण तर अगदी परफेक्ट आहे. समजा फक्त किचन कॅबिनेटसाठी 10 लाखांचं बजेट ठरवलंय, पण ते नवीन चकचकीत कॅबिनेट लावल्यावर तो जुना फ्रिज खूपच विचित्र दिसू लागतो. मग येतो 2 लाखांचा नवीन फ्रिज. आता फ्रिज आणि कॅबिनेट छान दिसतात, पण त्यांच्यासमोर जुनी फरशी डोळ्यात खोपायला लागते आणि हे लोड हळूहळू किचनमधून लिव्हिंग रूमपर्यंत पोहोचतं आणि खर्च वाढतच जातो. आणि मग अचानक लक्षात येतं की 10 लाखांपासून सुरू झालेला खर्च तब्बल 35 लाखांपर्यंत पोहोचला आहे. ती नवीन कॅबिनेट्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दिदेरोंचा तोच लाल बाथरोब आहे ज्याने बाकी सगळ्या गोष्टींना डाऊनग्रेड करून टाकलं.
तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अनेकदा आपण ज्याला अपग्रेड समजतो ना, ते खरं तर एक प्रकारचं डाऊनग्रेड असतं. नवीन महागड्या वस्तू आपलं स्वातंत्र्य कमी करतात आणि मानसिक ताण वाढवतात, नाही का? म्हणजे महागडा पांढरा सोफा घेतला की त्यावर काही सांडेल याची सतत भीती वाटत राहते. मग ह्या खर्चाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं तरी कसं? दिदेरो इफेक्टला नियंत्रित करण्यासाठी इथे 3 सोपे आणि एकदम प्रभावी उपाय आहेत. पहिला उपाय, साखळी प्रतिक्रियेचा आधीच अंदाज घ्या. कोणतीही मोठी वस्तू घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा की ही एक वस्तू भविष्यात अजून कोणत्या खर्चांना आमंत्रण देईल. दुसरा उपाय आहे, एक घ्या एक द्याह नियम पाळणं. म्हणजे घरात कोणतीही नवीन वस्तू आणली की तशीच एक जुनी वस्तू घरातून बाहेर काढायची. आणि तिसरा उपाय, काही मुख्य वस्तू जाणीवपूर्वक साध्या ठेवा. यामुळे बाकीच्या गोष्टी अपग्रेड करण्याचा मानसिक दबाव खूप कमी होतो. उदाहरणार्थ, समजा एक नवीन शर्ट खरेदी केला, म्हणजे घरात एक वस्तू वाढली. पण त्याचवेळी कपाटातून एक जुना न वापरलेला शर्ट काढून टाकला. यामुळे होतं काय की वस्तूंचा साठा वाढत नाही आणि दिदिरो इफेक्टची साखळी सुरू व्हायला संधीच मिळत नाही. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा, की आपण आपल्या वस्तूंचे मालक आहोत की त्यांचे गुलाम? कारण या एका प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तरातच आपलं आर्थिक आणि मानसिक स्वातंत्र्य दडलेलं आहे. जरा विचार करा यावर.